Hello student, let us start with second unit and then next chapter is relational database model and first point is keys. The specification of the differentiation of the entities in a given entity set is an very important. The entity set can be differentiated in terms of attributes. Here the value of attributes comes in the pictures. These values should be differentiated to identify the attribute uniquely. It is necessary that in an entity set, no two entities should have the same values for all attributes. In the database schema, notations of the key directly apply to the entity set. The key for all the entity and entity sets and its attribute or set the attribute which can be used distinguishing entity from the each other. Key also used to identify the relationship uniquely and differentiate this relationship for each other. कीज काय आहे, आपल्या ॲट्रिब्यूट्स आहेत, प्रत्येक ॲट्रिब्यूट्सचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट्सचे प्रॉपर्टीज असतात. मग प्रत्येक वेगवेगळे जे काही एंटिटीज आहेत त्याचे प्रॉपर्टीज सेम्स असले तर काय होतं, डेटाबेसमध्ये त्याचा प्रॉब्लेम होतो. मग ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा युनिकली डिफरन्शिएट करण्यासाठी, युनिकली डेटाबेसमध्ये एंटर करण्यासाठी काय प्रोव्हाइड केलेलं आहे फीचर, कीजने काय केलं जातं की आपले जे एंटिटीज आहेत ते डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि युनिकली डिफाईन आपल्या डेटाबेसमध्ये युनिक वेने स्टोअर केले जाते. युनिक म्हणजे काय, ओनली वन. त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूचा जो डेटा आहे तो ओनली वन्स तुमचा डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला असतो. सो देर आर टाईप ऑफ कीज अवेलेबल इन DBMS. त्यामध्ये काही टाईप्स आहेत DBMSमध्ये. त्यातला फर्स्ट हे प्रायमरी की. Primary key is uniquely identifies each entity in entity set. It must be have an unique value. It cannot hold null value. प्रायमरी की काय आहे, युनिकली आयडेंटिफाईज करण्यासाठी एंटिटी सेटवरती वापरले जाते. सपोज तुमचा एंटिटी आहे रोल नंबरवरती तुम्ही जर प्रायमरी की अप्लाय केले, मग काय होतं की त्याच्यात युनिकली डिफाईन म्हणजे तुमचं सेम नंबर, रोल नंबरचा दुसरा पर्सन तुमच्या डेटाबेसमध्ये एंटर करून घेणार नाही, तो अलावच करणार नाही जर तुम्ही रोल नंबरला प्रायमरी की अप्लाय केलेली असेल तर. आणि प्रायमरी की काय असतं, नॉट नल, म्हणजे तुम्ही प्रायमरी कीमध्ये व्हॅल्यू दिलीच पाहिजे. तो नल म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू न देता तुम्ही डेटाबेसमध्ये इन्सर्ट करू शकत नाही, त्याला कंपल्सरी व्हॅल्यू तुम्हाला द्यावी लागते. सो प्रायमरी की समजली आहे. प्रायमरी कीचे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बँक डेटाबेसमधील काय, बँक आपला अकाउंट नंबर एंटिटी शुड बी अ प्रायमरी की. आपला बँक अकाउंटमध्ये बघा प्रत्येकाचे जे बँक अकाउंट्स नंबर असतात, अकाउंट नंबर असतात ते वेगवेगळे असतात, ते युनिक असतात. सपोज जर काही प्रॉब्लेम झाला तर मग डेटाबेसमध्ये काय केलं जातं, बँक अकाउंटने तुमचं अकाउंट सर्च केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अपडेशन्स केले जातात. सो काय आहे, प्रायमरी कीचं मेन एक्झाम्पल म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल कुठचं आहे तर बँक डेटाबेसमधला बँक अकाउंट नंबर. ठीक आहे. देन सेकंड इज सुपर की. दिस की फॉर्म बाय कंबाइनिंग अ मोर दॅन वन ॲट्रिब्यूट फॉर द पर्पज ऑफ युनिकली आयडेंटिफाईंग एंटिटीज. या कीमध्ये काय केलं जातं, दोन वेगवेगळे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते कंबाईन केले जातात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, इन अ स्टुडंट डेटाबेस यू हॅव्हिंग अन ॲट्रिब्यूट स्टुडंट रजिस्ट्रेशन ID, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर. हे काय झाले, एका पर्टिक्युलर एंटिटीचे ॲट्रिब्यूट्स झाले. मग सुपर की काय करते, कंबाईन करते, वेगवेगळे जे काय ॲट्रिब्यूट्स आहेत त्याचं कॉम्बिनेशन्स करते आणि ते युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करते. मग तुम्ही त्याची ग्रुप करू शकता. सपोज रजिस्ट्रेशन ID अँड रोल नंबर, रजिस्ट्रेशन ID अँड स्टुडंट नेम. मग काय, सपोज तुम्हाला काही एखादे कॉम्बिनेशन सर्च करायचं असेल ॲट्रिब्यूटचं तर तुम्ही सुपर कीने सर्च करू शकता. देन नेक्स्ट इज candidate key. A candidate key is formed by the collection of attributes which hold the unique value. A super key without redundant values is known as candidate keys. Candidate key are selected from the set of the super keys. सुपर कीज मध्ये काय सांगितलं की कॉम्बिनेशन्स, आपल्या ॲट्रिब्यूट्सचे जे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात ते स्टोअर केले जातात सुपर की मध्ये. मग कॅन्डिडेट्स की काय आहे, सेम वे जसं सुपर की मध्ये स्टोअर केलं जातं तेच युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी कॅन्डिडेट की यूज केली जाते. बट कॅन्डिडेट्स की काय, सिलेक्ट द फ्रॉम
आणि कॅन्डिडेट कीमध्ये काय केलं जातं, सुपर कीमधला जो डेटा आहे, जे कॉम्बिनेशन्स आहेत ते सिलेक्ट करून केले जातात. आणि सुपर कीमध्ये रिडंडंट डेटा असू शकतो, बट सुपर कॅन्डिडेट की काय करतो, रिडंडंट डेटा म्हणजे रिपीटेड, तोच डेटा पर्टिक्युलर डेटा आहे तो रिपीटेड मॅनरने स्टोअर करून घेत नाही. सो कॅन्डिडेट की ही थोडी डिफरंट आहे सुपर कीपेक्षा. देन fourth is alternate key. For all the candidate keys, only one key is get selected as a primary key. Remaining keys known as an alternative or the secondary key. Alternate key म्हणजे काय, कॅन्डिडेट की मध्ये काय असतात, नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स असतात ॲट्रिब्यूट्सचे. सो फॉर ऑल दिस कॅन्डिडेट कीज त्याच्यातली फक्त वन प्रायमरी की असते. सपोज तुम्ही आता स्टुडंट डेटाबेसमध्ये रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, नेम, ॲड्रेस, फोन नंबर हे जे तुमचे ॲट्रिब्यूट्स आहेत त्यामध्ये एकच प्रायमरी की असू शकते. प्रत्येक डेटाबेस एका टेबलमध्ये ओन्ली वन प्रायमरी की असू शकते. सो ते एक जी प्रायमरी की असाइन झालेली असेल, मग बाकीचे ज्या काही ॲट्रिब्यूट्स आहेत त्याचे जे कॉम्बिनेशन्स आहेत त्यांना काय बोलले जातात, अल्टरनेट की. देन लास्ट इज कंपोजिट की. A key which consists of the more than one attributes to uniquely identify the row in the table is called as composite key, which is also called as compound key. हे काय आहे, जसे कॅन्डिडेट की, सुपर की अप्लाय केलं जातं. मोर म्हणजे कॅन्डिडेट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन ॲट्रिब्यूट्स. कॅन्डिडेट कंपोजिट की मध्ये काय मल्टिपल ॲट्रिब्यूट्स स्टोअर केलेले असतात आणि ते रोज युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, स्टुडंट रजिस्ट्रेशन ID अँड स्टुडंट रोल नंबर याच्यामध्ये एक तुमची असणार आहे ती प्रायमरी की असणार आहे आणि दुसरं तुमचं असणार आहे ते नॉर्मल अल्टरनेट की आहे. मग हे काय झालं, कंपोजिशन झालं, दोन वेगवेगळ्या कीजचं कंपोजिशन झालं म्हणजे काय, की कंपोजिट की. अशा प्रकारे तुम्हाला कीज हा पॉइंट क्लिअर झाला असेल. ठीक आहे. The next point is database design. Database design is the organization of data accordingly to database model. The designer determines what data must be stored and how data elements interrelate with each other. This info they can be being to fit into the data. To the database model. Database design involves the classification of the data and identifying the interrelationship. डेटाबेस डिझाईनमध्ये काय असतं की आपण जो पर्टिक्युलर डेटा घेतलेला असतो किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा जो काही डेटाबेस आपल्याकडे स्टोअर असतो तो कशा प्रकारे अरेंज करायचा आणि तो युजरला कशा प्रकारे शो करायचा, ते सगळ्या प्रोसिजरला काय म्हटलं जातं, डेटाबेस डिझाईन. A database design is a very important aspect because properly designed database provides you to access up to date and accurate information. मग आपण प्रॉपरली जे काय डेटाबेस डिझाईन केलेला असतो तो काय असतो की आपल्याला अप टू डेट इन्फॉर्मेशन देतो, आपल्या सॉफ्टवेअरचं किंवा सिस्टीमचं एक्झिक्युशन कशा प्रकारे चालतं त्याची इन्फॉर्मेशन देतं. त्याच्यामुळे आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी इझी होऊन जातं. Correct design is essential to achieve the goal of while working with the database. Investing the time requirement to learn the principle of the good design make the senses. गुड डिझाईन्स म्हणजे व्यवस्थितपणे जर डेटाबेस डिझाईन असेल तर त्याच्या डेटाबेसवरती वर्कआउट करणे खूप इझी होऊन जातं आणि खूप हेक्टिक काम होत नाही. So that is an importance of database design. It is very important to design the database in such manner that it should be meet all the requirements and should be able to accommodate our change easily. डेटाबेस डिझाईन म्हणजे आपला जो डेटाबेस आहे तो नंबर ऑफ डेटाबेसेस असतात आपल्याकडे, त्याच्यामध्ये भरपूर डेटा असतो. तो जर सिक्वेन्शियल अँड वेल मॅनरने जर डिफाईन केलेला नसेल तर काय होतं की त्याच्यामध्ये चेंज करायचं असेल, एखादा अपडेट करायचं असेल, एखादा डेटा इन्सर्ट करायचा असेल, मग ते खूप हेक्टिक काम होऊन जातं. सो डेटाबेस डिझाईन व्यवस्थितपणे असणं जास्त गरजेचं आहे. Creating a good data model for the following correct processes help to developing the terms to understand the requirement clearly and accurately. म्हणजे आपला जो डेटाबेस डिझाईन असेल तर व्यवस्थित जर असेल तर का होऊन जातं की आपल्याला एक्झॅक्टली काय शो करायचं आहे आणि युजरला त्याच्यापासून काय गॅदर्ड करायचे, कोणती इन्फॉर्मेशन. सपोज तुम्हाला डेटाबेस आहे, नंबर ऑफ डेटाबेसेस आहेत तुमच्याकडे, त्याच्यामध्ये भरपूर डेटा आहे अँड पर्टिक्युलर जर डेटा पाहिजे असेल आणि डेटाबेस डिझाईन तुमचं व्यवस्थित नसेल किंवा त्याचा जो फ्लो असेल तो व्यवस्थित तुम्ही डिफाईन केलेला नसेल तर समोरच्या पर्सनला काय समजणारच नाही की ॲक्च्युली तुम्ही काय शो करता आणि तुमचा डेटा कशा
कशामध्ये ठेवलेला आहे, मग तो व्यवस्थितपणे जर स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित असेल तर काय होतं की युजरला सुद्धा तो एक व्यवस्थित प्रकारे डिस्प्ले सुद्धा होतो, इंटरॅक्शन सुद्धा व्यवस्थित होऊन जातं अँड अंडरस्टँडिंग फॉर्ममध्ये त्याला तो विजिबल होऊन जातो. ठीक आहे. सो बेसिक एलिमेंट्स ऑफ द डिझायनिंग प्रोसेस, काही एलिमेंट्स दिलेले आहेत, त्याच्या थ्रू ते तुम्ही वर्कआउट करून त्याच्यावरती काम करून ते समजून घेऊन त्याच्यानंतर जर व्यवस्थितपणे डिझायनिंग केलं तर तुमचं जे डेटाबेस डिझायनिंग आहे ते व्यवस्थितपणे होऊन जातं आणि युजरला पण अंडरस्टँडिंगसाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही. सो आपण वन बाय वन आपले जे डिझायनिंगचे प्रोसेसेस आहेत ते बघूया. फर्स्ट इज डिफायनिंग द प्रॉब्लेम और ऑब्जेक्टिव्ह. This is the first and important step to database design, in which we will address the problems or objective of the database. Here the nature of the data to be stored is decided. Defining a problem म्हणजे आपल्याकडे रोज डेटाबेस डिझायनिंगचं काम आलं आहे. सो आपण पहिल्यांदा डेटाबेस कोणता आहे तो डिफाईन करायचा. पुन्हा आपण पूर्ण एक डायग्रॅमॅटिकली किंवा डोक्यात एक फ्लो त्याचा समजून घ्यायचा, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही तुमचा जो डेटा आहे तो एक्सप्लेन करणार आहात किंवा स्टोअर करणार आहात डेटाबेसमध्ये. मग त्याचे जे सगळे मॉनिटरिंग आहे ते काम कुठे केलं जातं, पहिला जो तुमचा एलिमेंट आहे तो डिफायनिंग द प्रॉब्लेम अँड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येऊ शकतात, कशा प्रकारे तुम्ही डिझायनिंग करू शकता. काही मध्येच काही इन्सर्शन डिलिशन क्युरी जर आली तर तुम्ही त्याच्यामध्ये कशा प्रकारे चेंजेस करू शकता, हे सगळे जी काय आयडिया बेसिक आयडिया जी तुम्ही डोक्यामध्ये ठेवणार ती म्हणजे काय झालं डिफायनिंग द प्रॉब्लेम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. देन नेक्स्ट इज रिसर्चिंग द करंट डेटाबेस. In some cases there may be database is already exist. Such database may be in any format like written up paper, spreadsheet, word file, etc. Then existing database is always useful for the end user. This existing database has to determine essential data structure of the database. आता सपोज तुम्हाला डेटाबेस डिझाईन करायचा आहे, मग काय टायमिंगला काय असतं की ऑलरेडी एखादा एक्झिस्टिंग डेटाबेस क्रिएट असतो. तो सपोज मशीनवरती नसेल पण तो वर्ड फॉर्मॅटमध्ये किंवा रिटर्न पेपरवरती लिहिलेला असेल. मग तो जो डेटाबेस असेल तो तुम्ही त्याच्यावरती स्टडी करायचा की तो कशा प्रकारे डिफाईन केलेला आहे. मग तुम्हाला डेटाबेस डिझाईनमध्ये काय होऊन जातं, हेल्प होऊन जातं की प्रिव्हियस डेटाबेस असा डिफाईन केलेला होता, मग आपण त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करू शकतो, काय चेंजेस करू शकतो, त्याच्यामुळे तो अजून व्यवस्थितपणे आपण डिफाईन करू शकतो. हे झालं. देन थर्ड इज designing the data structure. A database system is always the set of the data tables. Hence the next step to design the process to identify and describe those data structure. The tables in a database represent some distinct subject or any physical object. By determining the subject and object in the system, we can create the list of the table. To design them, an attribute of each table are decided. यामध्ये काय सांगितलेलं आहे, डिझायनिंग द डेटा स्ट्रक्चर. आता तुम्हाला डेटाबेस डिफाईन करायचा आहे, डिझाईन करायचा आहे, मग तुम्हाला बेसिक आयडिया असली पाहिजे की त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असेल, तुम्ही कशा प्रकारे ते डेव्हलप करू शकता, किंवा जर प्रिव्हियस किंवा मागचा जेव्हा डेटाबेस क्रिएट केलेला असेल तर त्याचा तुम्ही स्टडी करू शकता. अँड त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याचं फॉर्मॅटिंग करणार की कुठचा डेटाबेस कुठे डिफाईन करायचा, मग त्याचं रिलेशनशिप कसं मेन्शन करायचं. अशा प्रकारे काय पर्टिक्युलर तुमचे जे ॲट्रिब्यूट्स असणार, त्याचे ऑब्जेक्टचे ॲट्रिब्यूट्स असणार, एंटिटीचे प्रॉपर्टीज असणार, ती कशा प्रकारे डिफाईन करायचे, ह्याचं सगळ्याचं स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये क्रिएशन करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं एक्झॅक्टली डेटाबेस डिझाईनमध्ये. सो हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे 5 implementing the rule and constant. Now, as per the database and the business requirement, some rules are the set to restrict the data of the insertion and modification, so as to the maintain the data consistency. These rules redefine the data and avoid the invalid data insertion and modification. काही डेटा इन्सर्शनमध्ये किंवा मॉडिफिकेशनमध्ये काही रूल असाइन केलेले आहेत. सो ते रूल फॉलो करून तुम्ही डेटाबेसमधील जे डेटा मॉडिफिकेशन आहे किंवा इन्सर्शन आहे ते करायचं आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की डेटा रिडंडन्सी म्हणजे एक पर्टिक्युलर डेटा रिपीटेड मॅनरने आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर नाही होणार. अँड नेक्स्ट इज की
अशा प्रकारे तुम्ही त्या रूल वाईज जर डेटा तुम्ही स्टोअर केला तर काय होणार की पुढे जाऊन तुम्हाला डेटा फेच करताना किंवा सर्च करताना काही प्रॉब्लेम नाही येणार. सो हा काय आहे, जे काय रूल म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे कुठचे तुम्ही जे की अप्लाय करणार आहात ते, मग प्रत्येक टेबलमध्ये एकतरी प्रायमरी की असणं जास्त गरजेचं आहे. प्रायमरी कीमुळे काय होतं की तुमचा डेटाबेस मधला जो डेटा आहे तो युनिकली तुमच्या टेबलमध्ये स्टोअर होऊन जातो. सो दॅट्स वाय इम्प्लिमेंटेशनचे जे काही रूल्स आहेत अँड कॉन्स्टंट आहेत ते यूज करून तुम्ही डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. Okay, the sixth is creating a database view and the reports. After the database designing is completed, we have to create the views and the reports to convert the data into the useful information. This is usually for the end user. It helps to provide the simple structure for only required the data user by hiding and complexity and the unnecessary data. डेटाबेस व्ह्यू, आपण डेटाबेस व्ह्यू मध्ये बघितले होते की 3 टाईपचे व्ह्यूज असतात. एक असते फिजिकल व्ह्यू, लॉजिकल व्ह्यूज अँड थर्ड इज युजर व्ह्यू. युजर व्ह्यू मध्ये काय तुमचं जे डेटा इंटरॅक्शन आहे ज्याच्या थ्रू तुम्ही डेटा इंटरॅक्ट करून घेता युजर करून तो व्ह्यू. अँड देन लॉजिकल मध्ये काय असते की तुमच्या ज्या डेटाचं रिलेशनशिप असते इंटर रिलेशनशिप ती काय असते लॉजिकल व्ह्यू मध्ये असते. अँड फिजिकल मध्ये काय असतं की तुमचा जो डेटा आहे त्याची ऍक्च्युअली डेटा कुठे स्टोअर केलाय, किती साईजचा डेटा आहे, कुठल्या डिस्कवरती स्टोअर केलाय, ह्याची जी काही इंटरनल इन्फॉर्मेशन असते ती फिजिकल मध्ये असते. मग हे जे पर्टिक्युलर वेगवेगळे जे व्ह्यूज आहेत ते क्रिएट करणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की ती ज्या डेटाबेसची कॉम्प्लेक्सिटी आहे ती कमी होते आणि अननेसेसरी जो डेटा असतो डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आपण बघितले की तो काय करतो की हाईड करतो जो अननेसेसरी डेटा आहे. पर्टिक्युलर जेवढा डेटा युजरला दाखवायचा आहे तेवढाच डेटा दाखवला जातो आणि त्याची बाकीची काही कॉम्प्लेक्सिटी आहे ती हाईड करून ठेवली जाते. सो त्याच्यामुळे काय होतं की नॉर्मल युजरला डेटाचा व्ह्यू आहे तो वेगळा असतो अँड डिझायनर अँड डेव्हलपरच्या व्ह्यूने जो डेटा असतो तो वेगळा असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचा कॉम्प्लेक्सिटी हाईड केली जाते आणि डेटा जसे रिपोर्ट्समुळे काय होतं की तुमचा जो डेटा आहे त्याचं कोणता डेटा कुठे स्टोअर केलेला आहे याच्यामुळे आपल्याला समजतं आणि सर्चिंग मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. देन 7th is implementing the design in the software. This is the last and final step to which create the design which can be implemented throughout the software on the computer. ह्यामध्ये काय केलं जातं तुमचा ऍक्च्युअली जो डेटाबेस आहे तो क्रिएट केल्यानंतर डिझाईन केल्यानंतर तो फायनल तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट करणे म्हणजे तुमचे जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्याच्या बॅकएंडला अप्लाय करणे ही काय फायनल स्टेप आहे. अशा प्रकारे डेटाबेस डिझाईन्सच्या 7 स्टेप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमचा जो डेटाबेसची डिझाईन आहे ते व्यवस्थितपणे डिझाईन होऊन त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा तुमचा जो डेटा रिडंडंट डेटा किंवा डेटा कन्सिस्टन्सी जी काय आहे ती क्रिएट न होता तुमचा डेटा व्यवस्थितपणे वेल मॅनरमध्ये तुमच्या डेटाबेसमध्ये स्टोअर झालेला असेल. सो काही प्रॉब्लेम असेल एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला एक मेसेज करून विचारू शकता. हे डेटाबेस डिझाईनचे एक एक्झाम्पल आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता स्टुडंट आहे, कोर्स आहे, स्टुडंट आयडी आहे, इथे कोर्सेसच आहे अँड टीचर आहे. यामध्ये बघा स्टुडंटला आयडी हा त्यांचे की दिलेली आहे, प्रायमरी की आहे, एफ नेम, एल नेम, डेट ऑफ बर्थ, अजून नंबर ऑफ ऍट्रिब्यूट्स देऊ शकतात स्टुडंटचे. आणि त्यानंतर टीचरला त्याचा आयडी आहे अँड नेम आहे. इथे काय आहे कोर्स आहे, कोर्सचा आयडी अँड डिस्क्रिप्शन आहे आणि त्यानंतर स्टुडंट आयडी अँड सीआयडी म्हणजे कोर्स आयडी. मग त्या पर्टिक्युलर स्टुडंटने कोणता कोर्स घेतलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये. मग अशा प्रकारे काय हे एक्झाम्पल आहे डेटाबेस डिझायनिंगचं. म्हणजे हे काय झालेत वेगवेगळे तुमचे डेटाबेसेस झाले म्हणजे वेगवेगळे टेबल्स झाले. हे स्टुडंट टेबल झाला, हे कोर्सेस टेबल झाला, हा पण कोर्सेस टेबल झाला आणि हे काय टीचर्स टेबल झालं. मग हे अशा प्रकारे एकमेकांची इंटर रिलेशनशिप जी काय आहे ती डेटाबेस डिझाईनमध्ये तुम्ही एकमेकांना दाखवू शकता आणि याच्यामुळे काय युजर अंडरस्टँडिंग फॉर्मॅटमध्ये तुम्ही शो केल्यामुळे समजतं की तुमचा डेटाबेस कुठला आहे, डेटाबेसमध्ये कशा प्रकारे डेटा स्टोअर झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे काही प्रॉब्लेम असेल डेटाबेस डिझाईनमध्ये किंवा कीज या 2 पॉईंट्समध्ये तर तुम्ही मेसेज करून विचारा. थँक्यू.